आणि यानंतर आपण थेट नागपूरमध्ये जाऊयात। वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या वतीने संघ मुख्यालयावरती मोर्चा काढला गेलेला आहे। या मोर्चामध्ये सध्या घोषणाबाजी सुरू आहे, संघाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे। तर ही जोरदार घोषणाबाजी सध्या केली जाते। संघ मुख्यालयावर येणारा काँग्रेस आणि वंचितचा मोर्चा संविधान चौकातून संघ मुख्यालयाकडे मार्गस्थ झालेला आहे। संघ मुख्यालय परिसरात सकाळपासूनच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। तसंही हे संवेदनशील स्थळ असल्यामुळे कायमच तिकडे सुरक्षा व्यवस्था तैनात असते। आज त्यामध्ये वाढही करण्यात आली आहे। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। रजत, मोर्चामध्ये संघाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि मुख्यालयाच्या दिशेने हा मोर्चा रवाना होताना दिसतोय, काय अपडेट्स आहेत? रजत, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? जर रजत माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर संघ मुख्यालयाच्या दिशेने हा मोर्चा मार्गस्थ होताना दिसतोय। संघाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते, काय परिस्थिती आहे, काय अपडेट्स आहेत? प्रज्ञा, अवघ्या काही क्षणांपूर्वी संविधान चौकातून हा मोर्चा जो आहे तो निघालेला आहे आणि सध्या 0 माईल अगदी संविधान चौकापासून काही पावलांपर्यंत हा मोर्चा आलेला आहे आणि पुढे या ठिकाणापासून जवळपास एक अर्धा किलोमीटर अंतरावर मॉरिस टी पॉइंट आहे, तिथे हा मोर्चा पोलिसांकडून अडवला जाईल अशी ही माहिती सध्यापर्यंतची आहे। आणि हा मोर्चा अडवल्यानंतर त्या ठिकाणी काय स्थिती होते हे आपल्याला पाहण्यासारखं असणार आहे। सध्या हा मोर्चा जो आहे तो हळूहळू मार्गक्रमण करतोय आणि 0 माईल पर्यंत हा मोर्चा पोहोचतोय आणि त्याच्यानंतर हा मोर्चा जेव्हा मॉरिस टी पॉइंटच्या जवळ पोलिसांकडून अडवला जाईल त्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची काय भूमिका असते हे पाहण्यासारखं असणार आहे। खरं पाहिलं तर पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली, आंदोलनाची परवानगी दिली आणि संविधान चौकावर आंदोलन होऊन सर्व भाषणं झालेली आहे। आता जर हा मोर्चा संविधान चौकाच्या बाहेर येतोय तर त्याच्यानंतर पोलीस काय भूमिका घेतात आणि वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते याबद्दल काय भूमिका घेतात हे थोड्या वेळानंतर स्पष्ट होईल। सध्या दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता की मोर्चामध्ये प्रचंड गर्दी आहे आणि हा मोर्चा जो आहे तो हळूहळू पुढच्या दिशेने मार्गक्रमण करतोय। रजत, तुम्हाला धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आपण जाऊयात, तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। तुषार, तुम्ही सध्या कोणत्या भागात आहात? मोर्चा संघ मुख्यालयाच्या दिशेने जातोय, काय अपडेट्स आहेत तुमच्याकडे? निश्चित जर का माझ्या पाठीमागे जर का तुम्ही बघितलं तर मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये आंबेडकरी अनुयायी असेल किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते असेल ते सहभागी झाले आहे। ज्या प्रकारे दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे की प्रकाश आंबेडकर असेल आणि हर्षवर्धन सपकाळ असेल हे या मोर्चाला लीड करताना पाहायला मिळत आहे। पोलिसांची देखील मोठी दमछाक होत आहे, कारण की खरं तर या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती। असं असताना देखील जर आपण बघितलं तर या संपूर्ण मोर्चाच्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर बोलत आहे, पण त्यांच्याकडे जाऊया, नेमकं त्यांचं काय म्हणणं वाटतंय की हो सगळे आहेत आणि आम्ही तिथे असताना हे केलं होतं की ज्यांना वाटतंय की मोदीने देशाला विकलेलं आहे त्या सगळ्यांनी यावं। लोक नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात आलेली आहेत आणि काही गाड्या ज्या आहेत त्या अडवलेल्या आहेत याची आम्हाला माहिती आहे। संघ कार्यालयात पत्रक आम्ही देऊन आलेलो आहोत, अजून रिप्लाय काहीच आला नाही। एकंदरीत आजच्या मोर्चाबद्दल तुमची जी भूमिका आहे, प्रशासनाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे? भाषणात आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आमचा प्रस्ताव घेऊन संघ कार्यालयात निघालेलो आहोत।
एकंदरीत तुमची अशी मागणी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्यासंदर्भात मला संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत नेमकं काय मुद्दे मांडायचे तुम्हाला? आम्ही पण भारतीय आहोत आणि जे भाषणात सांगितलं तेच मुद्दे आम्हाला देशाच्या अनुषंगाने मांडायचे आहेत. सरसंघचालक मोहन भागवत आज दिल्लीला गेले, त्यामुळे कोणासोबत तिथे चर्चा करणार? त्यांनी ठरवायचं, आम्ही त्यांच्या कार्यालयात जात आहोत, त्यांनी ठरवायचं कोणाशी चर्चा करायची. त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत काही संवाद झाला की आम्ही येतो असं काही? आम्ही त्यांना आधी पूर्वसूचना दिली होती, आज सकाळी देखील कल्पना दिली होती. पण पोलिसांचं असं म्हणणं आहे की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तिकडे जाता येणार आम्ही नाही. आतंकवादी आहोत का? आम्ही हिंसेचा सहारा घेणारे आहोत का? आम्ही सभ्यतेने वागणारे लोक आहोत? हे त्यांचं उत्तर योग्य नाही. बरं, एकंदरीत तुमची अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, संघाकडे ते शक्य आहे का? संघ ते करू शकतो का? या संदर्भात तिथे गेल्यानंतर आम्ही यावर संदर्भात बोलणं उचित राहील. पण कोणकोणते मुद्दे घेऊन तुम्ही चर्चा करणार आहे? नरेंद्र मोदी हे सिलेंडर आहेत आणि त्यांना लवकरात लवकर पदच्युत करण्याच्या अनुषंगानं आपण देखील सूचना द्याव्या, आंदोलनात सहभागी व्हावे, बरोबर आमची आहे. मूळ मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पदावरून हटवावं ही प्रमुख मागणी घेऊन हा मोर्चा सध्या संघ मुख्यालयाच्या दिशेनं जातोय. अपडेट जाणून घेत राहू. तुषार, तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.